दिन पढ़े सूर्य दिन सबके ऊपर पढ़ के काम होगा। सूर्य मुजम्मिल सूर्य मुजम्मिल सूर्य सफा सबके हो गए ना। हाँ ये अलग अलग रखो, रहमान ये अलग रखो, शैतानी वाला अलग रखो। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाते हैं, मौलवी शुद्ध नारगिस मौलायरों ता गुलाम शम्स तबरेजी न शुद्ध। मौलवी जब तक किसी फकीर की गुलामी अख्तियार नहीं करेगा उसको कुछ चीज अता नहीं होती। रायगढ़ के खालापुर में एक फर्जी बाबा के खिलाफ गंभीर मामला सामने आया है। आरोप है कि आरोपी ने धार्मिक विश्वास और काले जादू के नाम पर महिलाओं को अपने जाल में फंसाकर उनके साथ अत्याचार किया। पुलिस ने 2 मामलों में केस दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। मामले के सामने आने के बाद इलाके में हड़कंप मच गया है। रायगड जिल्हा पोलीस दलातील खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे। त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं। तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची। तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो, त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं तिच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे। हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्या विरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे खालापूर पोलीस स्टेशनला इथे एक दाखल आहे। निश्चितच जर असं कोणी धार्मिक मी प्रवचन करतो असं सांगून किंवा काही मी जादूटोणा करतो किंवा याच्यामध्ये मी काळा जादू उतरवतो असं काही कोणी आमिष दाखवून जर काही पीडित महिलांशी गैरवर्तन करत असेल तर महिलांनी नक्कीच आमच्या रायगड जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करत आहोत। वो तो कम से कम 1 साल का था इधर। 1 साल का बाद 7-8 महीना हो गया इधर से रूम छोड़ के निकल गए। अभी वो रूम में दूसरा कोई है? दूसरा कोई है। ये बाबा को आप पहचानते थे? हाँ। क्या नाम था उनका? उनका नाम तो मेरे को याद नहीं है। बाबा थे? हाँ बाबा था, उसको बाबा बोल के सबको जान पैसा ले। उसका नाम हकीकत क्या है उनको मालूम नहीं। और बहुत जन आते थे उनके पास? हाँ बहुत जन आता है। हमेशा गर्दी लेडीज़ भी आता था, औरत भी आदमी भी आता था। जब आता था हम लोग कंप्लेन करता भाई इतने लोग इधर नहीं आना चाहिए, निकल जाओ इधर से। कोई कांड करके निकल गया इधर से। लेडीज ज़्यादा थे? अभी नहीं रहते? अभी नहीं रहते, निकल गया इधर से। 7-8 महीना हुआ। अशोक खरात भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आता रायगडमध्ये देखील खालापूरमध्ये एक भोंदू बाबा ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, अब्दुल रशीद
उर्फ बाबाजानी असं त्याला म्हणतात, त्याच्यासोबत काम करणारे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल या बाबांच्या विरोधात महिलांनी गुन्हे दाखल केलेले आहेत? या बाबांनी सुरुवातीला तर आम्हाला प्रेमळ वाटला आणि असं चांगला वाटला, कारण आम्हाला पण थोडीशी गरज होती की कसं वावरावं समाजामध्ये. असं तसं सुरुवातीला ढोंगीपणा चांगलाच केला त्याने. आणि आता आम्हाला त्रास होतो आहे, तो जाऊन आरामशीर गुपचूप जेलमध्ये जाऊन मुफ्तच्या भाकरी खाते, पण आम्हाला इथं त्रास होतो. आणि तो असा भामट्यासारखा बडबड बोलायचा की आम्ही ऐकत थकायचो, त्याचं बोलणं सरायचं नाही. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून तो माणसांना लुबाडून आपल्या ताब्यात घ्यायचा आणि वशामध्ये करायचा. आणि ते जो बोलल तसा ते माणूस व्यक्ती तसा जसा तो म्हणाल सुक्या विहिरीमध्ये उडी मारतो, तो उडी मारायला पण तयार व्हायचा. अगोदर हा बाबा जो कळंबोलीत राहायचा, परंतु कळंबोलीच्या सोसायटीमधील भरपूर बायका यायच्या, त्याच्यामुळे सोसायटीने आक्षेप घेत त्याला तिथून हाकलून दिलं आणि मग खालापूरच्या एका फार्म हाऊस भाड्याने घेऊन तिथे तो महिलांना बोलवायचा. हां, तिथून काही जागरूक लोकांनी किंवा संघटनांनी त्यांना ते निदर्शनास आल्यानंतर हाकलून दिलं वाटतं, असं बोल ऐकण्यात आलं आहे. पण इथं या लोकल एरियामध्ये ते भाड्याने राहत होता, तर इथं पण त्याचा कांड कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच म्हणून त्याची काही सवय गेली नाही. आणि आमचा जे मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आम्हाला थोडासा पाठिंबा मिळाल्यामुळं आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो आणि असं प्रकरण होऊ नये म्हणून आम्ही दक्षता पण घेत होतो. पण काही अंधश्रद्धेमुळे काही समाजामध्ये अजून खूप कमतरता आहे, ते पण सुधारण्याची गरज आहे. तर त्या अंधश्रद्धेच्या पोटी ते काही बायका किंवा महिला येऊन त्याच्याकडे इलाजापोटी आहारी गेल्या. खालापूरमध्ये रात्रीच्या वेळेत तो महिलांना बोलावून त्याच्यावरती अत्याचार करायचा, त्या बाबतीत खालापूर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल झालेला आहे. काय नक्की तुम्हाला माहिती? एक कसं काही एक छोट्याशा मुली वगैरे पण यायच्या त्याच्याकडं, तर खालापूरमध्ये त्याने पण असं FIR दाखल झालेली आहे. तर ती पण महिला FIR करायला घाबरत होती आणि समाजाच्या भीतीनं ते काही दिवस थांबली आणि 1-2-3 महिन्यानंतर त्यांनी FIR केली त्याच्यावर. तर ते पण गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्याच्या ऑपोजिटमध्ये काही क्लीन चिट मिळावं म्हणून काही ॲप्लिकेशन टाकलेलं आहे. तर त्याला चॅलेंज झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. रायगड पोलिसांनी असं आवाहन केलेलं आहे की ज्या भोंदूबाबाच्या नादी काही बायकांना फसवण्यात आलेल्या आहेत, त्यांनी पुढे येऊन FIR दाखल करण्यात यावी. रायगड पोलीस त्यांना मदत करण्यात तयार आहे. मनोज भिंगारडे, APN न्यूज, खोपोली, महाराष्ट्र. नाशिकच्या अशोक खरात जो भोंदूबाबा आहे, त्याचप्रमाणे खालापूरमध्ये देखील, रायगड जिल्ह्याच्या खालापूरमध्ये देखील एक बाबा आहे अब्दुल रशीद म्हणून. ते हेच फार्म हाऊस आहे, आपण बघू शकता खालापूरमध्ये. ह्याच फार्म हाऊसमध्ये तो महिलांना बोलवायचा, त्यांना जादू टोणे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली त्यांच्यावरती अत्याचार करायचा. तो अगोदर कळंबोलीमध्ये राहत होता, मात्र कळंबोलीमध्ये सोसायटीने त्यांच्या घरात जास्त बायका येत होत्या, त्या सर्व परिस्थितीनुसार सोसायटीने त्यांना तिथून हाकलून दिले. त्याच्यानंतर हा बाबा ज्याने जो ढोंगी बाबा आहे, त्यांनी खालापूरच्या ह्या फार्म हाऊस भाड्याने घेतला होता आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळेस महिलांना तो बोलवायचा आणि विधीच्या नावाने त्यांच्यावरती अत्याचार करायचा. त्यातील एका महिला पीडितेनेच खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि रायगड पोलिसांनी देखील महिलांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारे जर काही झालं असेल तर त्यांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधावा आणि पोलीस त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतील. आणि पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की असं काही असेल तर महिलांनी पुढे यावं, त्यांचं नाव वगैरे गोपनीय ठेवण्यात येईल. मनोज भिंगारडे, खालापूर, महाराष्ट्र.